हॅलो गाईज, वेलकम बॅक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 7 लेन्सेस या लेसनवरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि रिड्यूस पोर्शन बघणार आहोत. व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. इफ यू हॅवंट वॉच प्रिव्हियस व्हिडिओज देन प्लीज डू वॉच. ऑल द लिंक्स आर गिवन इन द डिस्क्रिप्शन. तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पेज नंबर 80वर काही इम्पॉर्टंट नाही आहे. पेज नंबर 81वर बघा. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल एक्सिस, ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल फोकस, फोकल लेंथचे डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत. त्यावरची एक डायग्राम आहे पेज नंबर 80वर, ती पण बघून ठेवा. त्यानंतर बघा पेज नंबर 82वर ट्राय दिसचा पॉईंट कॅन्सल केलेला आहे. त्याचबरोबर इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्सेसच्या खाली 3 रूल्स आहेत बघा, नीट वाचा, ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर बघा पेज नंबर 83 टेबल दिला आहे, इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट, तो पण वाचा. त्यावर रे डायग्राम ड्रॉ करायला विचारू शकतात. त्यानंतर बघा पेज नंबर 84वर साइन कन्व्हेन्शन्स दिले आहेत येलो बॉक्समध्ये, ते नीट वाचा आणि समजून घ्या. ती डायग्राम पण करा. त्याखाली दिलेला लेन्स फॉर्म्युला पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर मॅग्निफिकेशन पॉईंट इम्पॉर्टंट आहे. 2 फॉर्म्युले दिलेले आहेत मॅग्निफिकेशनचे, ते दोन्ही लर्न करा. तसंच पॉवर ऑफ लेन्सची डेफिनेशन आणि युनिट ऑफ पॉवर लेन्स लर्न करा. जे सॉल्ड एक्झामची प्रॅक्टिस करणार आहेत त्यांनी सॉल्ड एक्झाम्पल नंबर 1 करा. एखाद्या वेळेस विचारू शकतात, पण मोस्टली विचारलं जात नाही. त्यानंतर ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डायग्रामची पण नीट प्रॅक्टिस करा. त्यानंतर पेज नंबर 87वर बघा, डायग्राम दिलेली आहे. पेज नंबर 87वरून डू यू नो पार्ट रेड्यूस केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 88 डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. क्वेश्चन्स विचारले जातात ह्या पॉईंटमधून. तिन्ही डिफेक्ट्स व्यवस्थित लर्न करायचे अलॉंग विथ डायग्राम्स अँड देअर करेक्शन्स ॲज वेल. myopia or nearsightedness, farsightedness or hypermetropia, and third defect presbyopia is given on page number 89. Then page number 90वर यूज ऑफ सिम्पल कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्यानंतर टेलिस्कोप पॉईंट आहे तो कम्प्लिटली रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे त्यावर क्वेश्चन विचारले जाणार नाही. पेज नंबर 91वर यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सचा लास्ट पॉईंट आहे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर पर्सिस्टन्स ऑफ विजन वाचून घ्या. आता बघूया इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 बघा, मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत बघा, हे करायचेच आहेत. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल एक्सिस, ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल फोकस, फोकल लेंथ, त्यानंतर मॅग्निफिकेशन, पॉवर ऑफ लेन्स अँड युनिट ऑफ पॉवर लेन्स पण करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स, हे बोर्ड एक्झामसाठी विचारले गेले होते. फर्स्ट, फॉर नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉईंट इज ॲट डॅश. सेकंड, टॉर्च कॉन्केव लेन्स कॅमेरा डॅश, तर हे कोरिलेशन विचारलं जाऊ शकतं. देन अ कॉन्केव लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स, ह्यावर ट्रू ऑर फॉल्ससाठी क्वेश्चन विचारलेला. तर तुम्हाला माहितीच असेल, कॉन्व्हर्जिंग लेन्स असते कॉन्व्हेक्स लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स असते कॉन्केव लेन्स. तर हे पॉईंट्स 2 लक्षात ठेवायचे. हे जे क्वेश्चन्स आहेत तिन्ही ते बोर्ड एक्झामसाठी विचारले होते. क्वेश्चन नंबर 1 बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड कम्प्लीट द टेबल, हा पण क्वेश्चन आलेला आहे एक्झामसाठी. डायग्राम दिलेली असेल आणि त्यावर क्वेश्चन्स विचारले जाणार. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह रिझन सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअर्स, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल फॉर कॉन्व्हेक्स लेन्स, तर तुम्हाला माहितीच असेल पेज नंबर 83वर टेबल दिला आहे, इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ ऑब्जेक्ट, तर त्यावर बेस्ड हा क्वेश्चन आहे, त्यामुळे तो टेबल नीट बघून ठेवा. क्वेश्चन नंबर 4, राईट डाऊन रूल्स यूज फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स फॉर द फॉर्मेशन ऑफ इमेज बाय कॉन्व्हेक्स लेन्स. Question number 5, draw a scientifically correct label diagram of a human eye and answer the questions based on it. A. Name the type of lens in human eye. B. Name the screen at which the maximum amount of incident light is refracted. And C. State the nature of image formed of the object on the screen inside eye. किंवा हा क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ ह्युमन आय विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम.
मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोस्टली 5 मार्क्ससाठी विचारला जातो एक्झाममध्ये. क्वेश्चन नंबर 6, डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर +1.5D फॉर करेक्शन ऑफ आय डिफेक्ट. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ the lens? What is the type of lens and what must be the defect of vision? Question number 7, explain defects of vision and their corrections with the help of proper diagrams. तर हा आणि बरेच क्वेश्चन असतात ना, ते डिफेक्ट्स ऑफ विजन अँड द करेक्शन्स डायग्रामवर बेस्ड असेच असतात मोस्टली या लेसनमधून. त्यामुळे हा पॉईंट नक्की करा. हा पण बघा, हा सेम तसाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन 8, सुरभी फ्रॉम स्टँडर्ड 10th uses spectacle. The power of lenses in a spectacles is 0.5 diopter. Answer the following questions from the given information. A. Identify the type of lens used in a spectacle. B. Identify the defect of vision Surbhi is suffering from. Find the focal length of the lenses used in her spectacle. Ha last question. Then baga question number 9. Kavita from 10th is using spectacles. The power of lenses in her spectacle is -2.5 diopter. Answer the following questions. A. Which lenses are used in her spectacles? B. State defect of vision Kavita is suffering from. And C. Find the focal length of lenses used in her spectacle. बोर्ड एक्झामसाठीच आलेला हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, कॅल्क्युलेट फोकल लेंथ ऑफ करेक्टिव्ह लेन्स हॅव्हिंग पॉवर +2 डायोप्टर. Question number 11, Anuja can't see blackboard writing but she can see nearby things. So answer the questions based on it. See, A. What is the defect she is suffering from? State the possible reason of her defect and see how is it corrected. And next question, जॉईंटच होता याला. अनुजा's father can't see nearby objects clearly. A. What is the eye defect he is suffering from? And B. How is it corrected? Then question number 12, if an object is placed in front of a convex lens beyond 2f1, then what will be position, relative size and nature of image which is formed? Explain with the ray diagram. तर हा क्वेश्चन रे डायग्राम काढण्यासाठी आलेला, तोच 83 पेजवरचा टेबल यूज करून आपल्याला सॉल्व करायचा आहे क्वेश्चन. नेक्स्ट एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत 3, ते बघा. व्हॉट इज पर्सिस्टन्स ऑफ विजन? क्वेश्चन 2, राईट युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. अँड क्वेश्चन 3, राईट लेन्स फॉर्म्युला. हे पण प्रॅक्टिस करून ठेवा क्वेश्चन्स. आणि खाली जे 2 क्वेश्चन्स दाखवले आहेत ते दोन्ही क्वेश्चन्स बोर्ड एक्झामसाठी आलेले, ते पण डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्टनेसवर आहेत बघा. अनिकेत फ्रॉम स्टँडर्ड 10th uses spectacles. The power of lenses in his spectacles is -0.5 diopter. Answer the following questions. State the type of lenses used in his spectacles. B. Name the defect of vision Aniket is suffering from. And C. Find the focal length of lenses used in his spectacles. Then given below is a diagram showing a defect of human eye. स्टडी इट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर क्वेश्चन डायग्राम दिलेला असेल आणि त्यावर क्वेश्चन्स विचारलेले असतील. ए. नेम द डिफेक्ट शोन इन द फिगर. बी. गिव रिझन फॉर दिस डिफेक्ट ऑफ आय इन ह्युमन बीइंग. अँड सी. नेम द टाईप ऑफ लेन्स यूज टू करेक्ट द आय डिफेक्ट. तर हे होते या लेसनमधले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ विल बी ऑन चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी. टिल देन स्टे ट्यून. थँक्यू.